नमस्कार, संध्याकाळचे 7 वाजायला आलेत। आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। टीईटी परीक्षेच्या संदर्भातला तपशील नव्यानं आपल्या समोर येतोय। तो म्हणजे आता टीईटीची जी पुनर्परीक्षा होणार आहे त्यात परीक्षार्थींना शुल्क द्यावं लागणार नाही। टीईटी पुनर्परीक्षा निःशुल्क घेतली जाणार आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली आहे। विधान भवनामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं। विधानसभेत बोलत असताना शिक्षक चाचणी परीक्षेच्या पेपरफुटीनंतर सरकारनं आपलं वक्तव्य केलं आहे। टीईटी 2026च्या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही, कारण ते यापूर्वीच स्वीकारण्यात आलेलं आहे। पुढील वर्षापासून टीईटी व अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल।